गिफ्ट घेतलंय जे तुम्हाला तिच्या बर्थडेच्या दिवशी कळेलच. तर आज आम्ही आलो आहोत पल्मोनाजमध्ये. हा श्रद्धा कपूरचा ब्रँड आहे आणि मम्मीला माझं गिफ्ट खूप आवडेल. चला बघू तिच्या बर्थडे. आज आहे मम्मीचा बर्थडे म्हणून मी तिच्यासाठी स्पेशल गिफ्ट बनवलं आहे हँडमेड. तर तुम्हाला दाखवते मी. दी गिफ्ट हे एक छोटंसं लेटर तिच्यासाठी. सो 4 नोव्हेंबरला आम्ही डिसाईड केलं की लेट्स गिव्ह मम्मा अ सरप्राईज. तिला खूप टाईमपासून एका रेस्टॉरंटचं फूड ट्राय करायचं होतं. सो व्हॉट्स अन स्पेशल ओकेजन दॅन गोईंग ऑन हर बर्थडे. तर आम्ही तिच्या बर्थडेला डिसाईड केलं की चला आपण एक विजिट देऊया. आणि तिकडचं ॲम्बियन्स वगैरे तर छानच होतं आणि फूडसुद्धा यम्मी होतं. आणि तसं तर माझी मम्मी जास्त फोटो काढत नाही, बट माय डॅड लव्स क्लिकिंग हर पिक्चर्स विच इज सो क्यूट अबाउट देम. आणि इकडे मस्त डॅडी त्यांच्या आयफोनने मस्त मम्मीचे छान छान पिक्चर्स घेत आहेत. आणि मी आणि कुकी थोडे नर्वस होतो की मम्मीचं सरप्राईज गिफ्ट तिला कसं द्यायचं. फायनली आम्ही डॅडींची मदत घेऊन एक ट्रिक वापरली आणि तिला लपून छपून दिलं. तर ते तुम्हाला कळलं. तर एनिवे चालू होण्याआधी आज माझ्या आवडत्या प्रियसी उर्फ माझी बायको उर्फ आहे चिऊ आणि कुकीची मम्मी उर्फ साईगरांची सून हिचा आज वाढदिवस सुरू होतोय. आणि त्या वाढदिवसाची सुरुवात आजच रात्रीपासून आम्ही केलेली आहे. ठीक आहे, लेट्स बिगिन. लेट्स 1 2 3 7 8 9 10 11 ज्योतीच भेटत नाही मला कुठला केक आहे? थिओ ब्रह्माचा केक आहे. थिओ कुठला आहे ग कुकी? थिओच्या पसंत एक चिऊच्या पसंत आणि दोघांची पसंत. स्पेशल येस. कारण केक आजकाल आम्ही खात नाही तर म्हणून आपण छोट्या छोट्या केकनी फोड भरतो. चल 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हा पाक आपला आपण पहिला केक. चला दुसऱ्या केकची सुरुवात करूया. 1 2 3. आणि हे आहे अरे हे काय दोन हे आहे कडून ज्योतीसाठी स्पेशल गिफ्ट. वा काय आहे? पल्मोनाज. काय ग बाबा? हा ज्वेलरी ब्रँड आहे. 18 कॅरेट गोल्डची ज्वेलरी आहे. अरे 18 कॅरेट गोल्ड आहे खरं. आणि आता काढते. तुझी हरवलेली अंगठी. दिस इज माय आयडिया. हरवलेली अंगठी चिव आणि कुकीने बनवली. घाल ना, काढ ना. तू घाल ना. मध्ये होती ती. झाली ना. म्हणजे तुझी आणि माझी सेम आहे. चला आता सेकंड गिफ्ट खोला. चिव कुकीनी मम्मीला अजून एक दिलेला आहे. मला पहिलंच गिफ्ट एवढं आवडलंय. जा, कधी आम्ही कॉम्पिटिशन ठेवलं नाही. लय भारी लय भारी. आता मी हे घालायला सांगतो. गोल्डने हे गोल्ड प्लेटेड ज्वेलरी आहे. मम्मीसाठी आम्ही स्पेशली घेतलेला. हो माय गॉड, सर्व्हिसिंग म्हणजे मुलीने याच्यात घालवली. एनिवे, तर असा हा बर्थडेची सुरुवात झालेली आहे. अजून चांगला आठवडाभर चालणारा हा ज्योतीचा बर्थडे. पहिला ब्लॉग डॅडी करताय. मस्त.
डन डन. हे गाईज कुकीचं गिफ्ट आहे असेल. त्याच्याशिवाय तिला येतं काय? हा कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. स्वतः म्हणजे अशी प्रत्येक एक गिफ्ट बनवण्यात. ओ माय गॉड, सॉरी सॉरी सॉरी, काहीतरी फाटलं माझं म्हणून. ओ माय गॉड, चष्मा नाही तरी वाचूच शकते. ए हँडरायटिंग तुझं आहे? माझा आहे. नशीब मम्मीला एवढा तरी चष्मा नाहीये. वेज टू से आय लव्ह यू. आता हा पेपर बघितला किती एस्थेटिक यूज केलाय. हा पेपर हा साधा आहे पण त्याला एकदम किती जळवलंय आणि साईड नॅचरल मध्ये त्याला हे दिलेलं आहे. बघितलं का? हे किती सुंदर आहे. पलटू. वा मम्मा. अच्छा ही मम्मा आणि हा मम्माचा पोरगी आहे. ही कुकी भाजी. वा सुंदर आहे. खूप सुंदर. 2000 years later. डन विथ माय जिम. तर आता माझ्या जिमच्या खालीच ना एक मिठाईवाला आहे. तर त्याच्याकडची मिठाई मम्मीला खूप आवडते. तर चला मी विचार केलं की लेट्स गिव्ह हर अ सरप्राईज ऑन अँड मेक हर बर्थडे फील मोर स्पेशल. पार्सल तर मी एक खेळायला घेतलं आहे आणि एक हे घेतलं. मी स्वीट घेतलेलं आहे. मला फ्लावर्स पण घ्यायचं आहे बट लेट्स सी फ्लावर्सवाला भेटतोय का. सनफ्लावर्स खूप दिवसापासून पाहिजे होते तर आता सनफ्लावर पण आपण घेऊन टाकतोय. गाईज मी फ्लावर्स आणि मिठाई मम्मीसाठी दोन्ही घेतलं आहे. तर लेट्स सी तिला आवडतंय की नाही. ती बोले चिवलं झालंय काय एवढे एकावरती एवढे सरप्राईज दिले तर मी ह्या टाईमला मम्मीला. बट यार आय वॉन्टेड टू मेक इट व्हेरी स्पेशल. मला मम्मी डॅडीचे बर्थडे सेलिब्रेट करायला खूप आवडतं. का जेवढ्या एक्साइटमेंट ते माझे बर्थडे सेलिब्रेट करतात ना मला असं वाटतं की यार मी तेवढं ॲटलीस्ट 1% जरी त्यांना देऊ शकले तर दे वुड बी व्हेरी हॅपी. आता मम्मी बघून सरप्राईज हिच्यासाठी. 1 2 3 4 एवढे त्याच्यातले मी बोलू तुला होत नाही असतील अर्धे. बरोबर परफेक्ट मापाचे आणले डॅडीने पहिल्यांदा. काय बोलते? हो एवढे परफेक्ट. अरे बोलताय की नाही? बोलला ना. माय गॉड तुम मेरा वजन बढ़ाएगी क्या? केसर वाटी आहे आणि हे चुम काय अरे यार चिवा. आता वेळ आली आहे. आता आम्ही बाय डिनरसाठी जातो आणि मी मम्मीला तिचं सरप्राईज देणार आहे. तो लेट सी हर एक्सप्रेशन. अरे मा शानी हे आहे तो समजलं काय. हॅपी बर्थडे. थँक्यू. बघ तरी कोणता फुल आहे. वाव दिसतोय. मस्त आहे. तुला पाहिजे होता ना खूप दिवसापासून. कसा दिसतो. आणि मम्मी डॅडीने फुल शॉपिंग केली आहे. डॅडीने मम्मीला एवढ्या भारी भारी आउटफिट्स आज गिफ्ट केले आहेत. ते आता दिसणारच आहे व्लॉग्समध्ये. आणि मम्मीला आपलं सनफ्लावर गिफ्ट पण आवडलं आहे. सो गाईज आता अनएक्सपेक्टेड डिनर आमचा प्लॅन झाला आहे. मम्मीने एकदम अचानकच प्लॅन केलं. बोलली नाही आज तर बड्डे आज तर बाहेर जायचंच आहे मला. तर मम्मीची फरमाईशमुळे डॅडींनी आता आम्ही जबरदस्ती आम्ही निघालो आहोत एवढ्या लेट पण. तर आता आपल्या नेहमीच्या स्पॉटला गोनीदा ढाबामध्ये बघूया. असेल तर बुकिंग आपल्याला लकीली तर भेटेलच. तर चला आपण भेटूया. आणि ही बघा लेट आता निघालो आहे तर कशी धावत धावत. डॅडी बोलले निघायचं आहे तर मग 5 मिनिटातच निघायचं. 1 सेकंड माझा आणलाय हा नाही माझा आहे. तर ही अशीच आली आहे बघा. हे बघा अवतारात आली आहे. दादाने दिलेला गिफ्ट भाई हिला युजफुल आहे. मम्मीने कालचे माझे कानातले गिफ्ट केलेले घातलेले आहेत आणि मस्त वाटत आहेत. रुजुलाने पण मदत केली आहे घ्यायला. मी थोडी कन्फ्यूज झालेली. दोघीच गेल्या असेल चॉईस करायला. मी कन्फ्यूज झालेली थोडी. चॉईस गेली असेल. तर ती बोलली की काकी रिंग वाल्या आहे. कानातले. हो का. रुजीला 2 मिनिटात कायापलट झालाय. कायापलट पासून डॅडी गेल्या
गेल्या एक महिन्यापासून डॅडीने आम्हाला भाई म्हणजे नेहमीच तर बट आम्ही दुसरे ब्रँड पण ट्राय करतो. ओ काय माझ्या नवऱ्याने फुल माझी शॉपिंग केलेली. शॉपिंग बाबा मम्मीच्या आउटफिट पासून ते मम्मीचं सर्व राहुलच्या आवडीचं आहे. आलेलो आहोत आता आम्ही नेहमीच्या स्पॉटला. हॅपी बर्थडे काकी. थँक्यू बाबू, थँक्यू सो मच. दुसऱ्या बर्थडे गर्ल कुठे आहे? येत आहेत त्यांना आपण कॉल करायला जायचं. सो मेनी ऑफ यू डोंट नो आजच्या दिवशी बघा मम्मी डॅडींना कंपनी जॉईन केली आहे. मांजरने कंपनी जॉईन केली आहे मम्मी डॅडींना. आता आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. तर आता आम्ही मस्त केक कटिंग करणार आहे. आणि आज रेश्मा काकीचा पण बर्थडे आणि मम्मीचा पण आहे. तर 5 नोव्हेंबर स्पेशल आहे आमच्या सर्वांसाठी. तर आता चला एकत्र केक कापूया त्यांचा. आज आहे 5 तारीख. तर योगायोग असा आहे की माझी आवडती प्रियसी, माझी बायको आणि पुन्हा एकदा सांगावं इच्छिते की साळवी घराण्याची मोठी सून ज्योती साळवी हिचा आज बर्थडे असतो. आणि असंच काही वर्षापूर्वी मी माझ्या घराचं रजिस्ट्रेशन करत होतो तेव्हा माझा भाऊ आणि त्याची आवडती बायको, त्याची आवडती प्रियसी रेश्मा, सरनेम काय होतं हिचं अगोदरचं? यादव. रेश्मा यादव. सोन्यासारखी म्हणजे अशी बायको आणली म्हणजे मला बहीण म्हणून. आणि त्या बहिणीचा वाढदिवस आणि माझ्या बायकोचा वाढदिवस हा योगायोगाने आम्हाला जेव्हा आम्ही आमच्या घराचं रजिस्ट्रेशन करत होतो तेव्हा आम्हाला कळालं. तर अशा माझ्या प्रिय बायकोला आणि बहिणीला हे छोटीशी गोष्ट मी देत आहे. तर तिने त्याचा स्वीकार करावा. आपल्याकडे नाहीये. लवकर खोल. काकी किती स्ट्रेस मध्ये म्हणजे ओ माय गॉड म्हणजे किती हा स्ट्रेस होता म्हणजे हा किती स्ट्रेस. ओ माय गॉड माझ्या आवडत्या बायको मॅचिंग झालं. अरे बापरे ओ माय गॉड हे काय चंकू मंगू. टू फॉरेनर्स इन गोनीदा ढाबा स्पॉटेड. गोनीदा ढाबामध्ये 2 फॉरेनर स्पॉट. दोघांना वॉर्निंग देत आहेत डॅडी नीट ठेवा गॉगल्स सांभाळून नेक्स्ट ट्रिप साठी. अन्वित काका पण त्यांना गायडन्स देत आहेत कशी काचवाच पुसायची. चलो कट फास्ट. थिओ ब्रह्माचा केक आणलाय स्पेशल स्ट्रॉबेरी स्पेशल. आता आम्ही फक्त थिओ ब्रह्माचीच ब्रँडिंग करणार आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तुम्ही भरवा. हॅपी बर्थडे. अशा प्रकारे माझ्या मम्मीचा बर्थडे संपलेला आहे. संपला नाही पागल. मग ये तो शुरुआत है. माझी फॅमिली आहे अजून. एनिव्हर्सरी आहे ना तुमची. आज तो इनॉग्रेशन हुआ है. माझ्या फॅमिली बरोबर मी जेव्हा पूर्ण केक कापेन लास्ट मला संडेला संपणार आहे. हो समजलं. हे झालं आता फ्रेंड्स बरोबर, आता फॅमिली सोबत. तर मम्मी कसं वाटलं तुला ह्या टाइमचा तुझा बर्थडे आणि माझे गिफ्ट आणि आमच्या खरंच यार ऋषिता तुझे गिफ्ट. तू म्हणजे एकही असं वस्तू नाही की जी मला म्हणजे आवडत नाही ती. आणि
खरंच मी इमॅजिन नव्हतं केलं की माझे आवडते फ्लावर्स म्हणजे एंड द फ्लावर्स. मी किती विचार केला. मिठाई मग हरवलेली रिंग ती पण मम्मीची सेम अशी रिंग सेम हरवली आणि मी तिला सेम रिप्लेस करून आणि आज मला असं वाटते मी म्हणजे का जेव्हा मी ती हातात घातली ना ती माझी फिलिंग्स म्हणजे असं मला असं वाटते म्हणजे परत पप्पांनी दिलेलं गिफ्ट परत आलं. आणि मी तिला 18 कॅरेट गोल्डची दिली आहे जी बाई कोण नकली नाही दिली आहे. चलो दॅट्स इट फॉर टुडे. आजसाठी एवढंच. आम्ही मस्त एन्जॉय केलं. काकीचा बर्थडे आणि मम्माचा बर्थडे स्पेशल सेलिब्रेट केला. वाढदिवस आहे हा त्याचा पण ब्लॉग नक्की येणार आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज अँड पॅक अप.